नवापूर टेक्सटाईल कंपनीच्या भिंती फोडून इलेक्ट्रॉनिक मोटारींची चोरी। सविस्तर वृत्त असे, शहरालगत एमआयडीसी चोरी झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। नवापूर अग्रवाल टेक्सटाईल कंपनीची भिंत फोडून कपडा तयार करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक 30 मोटारी चोरट्यांनी लंपास केल्या। नवापूर शहरातील कोठडा शिवारात एमआयडीसीमध्ये टेक्सटाईल कंपन्या असून या ठिकाणी कच्चा कपडा तयार करण्याचे काम केले जाते। अग्रवाल टेक्सटाईल कंपनीची भिंत फोडून या कंपनीतील 30 मोटारी चोरट्यांनी लंपास केल्या। या संदर्भात अग्रवाल टेक्सटाईल कंपनीचे संचालक धर्मेश अग्रवाल यांनी नवापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली। नवापूर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। नवापूर एमआयडीसीमध्ये रात्री पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी टेक्सटाईल उद्योजकांनी केली आहे। नवापूर एमआयडीसीमध्ये 130 टेक्सटाईल कंपन्या आहेत। या चोरीच्या घटनेने टेक्सटाईल उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी चोरट्यांचा शोध लावून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। नवापूर गर्जना न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ। धर्मेश अग्रवाल, माझ्या इथे एमआयडीसीमध्ये अग्रवाल टेक्सटाईल म्हणून B2 प्लॉट नंबरमध्ये एक कारखाना आहे। त्याच्यामध्ये लुम्स 84 लागलेली आहे। आमच्या वॉचमॅनचा सकाळी फोन आला का तुमच्या मागची दिवाल तुटलेली आहे। आम्ही आलो इथे बघायला, तर आम्ही बघितलं त्याच्यामध्ये 30 मोटर गेलेली आहे। तो 30 मोटरची चोरी झाली आहे त्याच्यामध्ये। तर आता सोनवणे साहेबला आम्ही फोन केला होतो, साहेबने आम्ही स्ट्रिक्ट बघून घेतले सर्व, पण आम्ही त्याची कंप्लेंट दिलेली आहे।